हाय हॅलो नमस्कार. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे आखाडी अमावस्या. आखाडी म्हणजेच आहे ना, आमच्याकडे आखाडी म्हणतात बरं का गावाकडं. तर आषाढी अमावस्या आहे, तर आमच्या गावाकडं आखाडी अमावस्या म्हणतात. तर आखाडी अमावस्याचं काय स्पेशल असतं तो व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण बघावा लागेल. आणि आमच्याकडे गावाकडं आखाडी अमावस्याला कशा पद्धतीने साजरी केली जाते, काय काय स्वयंपाक बनवला जातो आणि दिवसभर जे आहे ना, ते तर मी काही दिवसभराचा शेअर नाही करू शकणार. पण आखाडी अमावस्या म्हणजे संध्याकाळी असते, तर ती कशी साजरी केली जाते ते तुम्हाला आज बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आहे ना, सकाळचे 11 वाजलेले आहे आणि आता किचन वगैरे पुसायचं आहे. आज ना अमावस्या होती. अमावस्याच्या दिवशी आमच्याकडं जी मटाची उसळ आहे ती करत नाही, थोडीच होती, म्हटलं खराब होऊन जाईल. कारण यादीच आहे ना, लवकरच कीड वगैरे जे आहे ना ते म्हणजे लागतं. तर म्हटलं थोडीच होती तर चला मुलींना टिफिनसाठी होऊन जाईल, तर ती करून ठेवलेली आहे. आता किचन जे आहे ना, फक्त किचनच जे आहे ते साफ करायचं राहिलेलं आहे, बाकी सर्व कामं आटपलेली आहेत. आणि तुमच्याकडं गाव म्हणजे तुमच्या गावाकडं आखाडी अमावस्या कशी साजरी केली जाते आणि काय काय केलं जातं ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. म्हणजे मला पण तुमच्या गावाकडची जी प्रथा आहे ती बघायला भेटेल. आणि प्रत्येक ठिकाणी ना, म्हणजे प्रत्येक गावाकडे ना जी प्रथा आहे ती वेगवेगळी असते. म्हणजे कोणा कोणाकडे कशी साजरी करतात, कोणाकडे कशी साजरी करतात. तर आमच्याकडे कशी साजरी करतात ते तुम्हाला मी बघायला भेटेल. तर अशा मी सर्व कामं आटपून घेतले होते, पण किचन जो आहे ना तो साफ करायचा राहिला होता. म्हटलं तुमच्याशी बोलून बोलून जो आहे तो माझा किचन पण साफ होऊन जाईल. आणि ना स्टाईल जी आहे ना, तर जशी सफेद बसवली ना, खरंच खूप वैताग होतो आवरण्यासाठी. कारण ते ना लवकर खराब होऊन जातो. आणि जर साफ करायचं म्हटलं ना, हाईटचा प्रॉब्लेम येतो, वरती चढावं लागतं, मग ते साफ करावं लागतं. तर त्याच्यामुळे ना खरंच किचनला जर तुम्ही स्टाईल बसवणार असेल ना, तर चुकून सफेद बसवू नका. सफेद जर बसवली ना, खरंच खूप त्रास जो आहे ना तो होतो सफाई करायला. तर आता चला मी ना तुमच्याशी बोलता बोलताय ना किचन जे आहे ते साफ करून घेते. आणि तुम्हाला आज आखाडी अमावस्येचं जे रुटीन आहे ते कसं म्हणजे दिवसभर कसं असतं किंवा काय काय होतं ते मी दाखवते. तर काही काही शब्द म्हणजे ना पुन्हा डबल डबल येत असतील तर समजून घ्या बरं का. तर चला आता आहे ना मी किचन पुसून घेते आणि बाकी नंतर तुमच्याशी बोलते. तर आता मला आहे ना किचन साफ झाल्यानंतर काय करायचं आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर तोपर्यंत चॅनलवरती कनेक्ट आहे ना, किती 4:30 वाजलेले आहे आणि मी इथं मस्त आहे ती शिजवून घेतलेली आहे. इकडं कुकर जे आहे ते लावलेलं आहे आणि आता आहे ना कटाच्या आमटीसाठी इथं तयारी करून घेतलेली आहे. तर चला आता आहे ना जे पुरण आहे ना ते थंड झाल्यानंतर यामध्ये साखर टाकते. तर आता ना नैवेद्य घेऊन जायचं होतं. आमच्याकडे ना गावाकडं जे आपले म्हणजे जनावरं असतील त्यांना, अजून जे आपले गावातील देव असतील त्यांनाही जो नैवेद्य आहे तो ठेवावा लागतो. तर त्याच्यासाठी लवकरच स्वयंपाक करून घ्यायचा असतो. आणि गावाकडं प्रत्येक ठिकाणी जे आहे ते पुरण घातलं जातं. तर आज आपल्याकडं पुरणाच्या पोळ्याच होत्या आणि बाकीचं पुरणाच्या पोळ्यांचं झालं होतं, तरी ते नरशी भात करून घेतला होता. नैवेद्यासाठी कुरडई भजी सर्व जे आहे ते करून घेतलं होतं. तर संध्याकाळच्या वेळेस आहे ना जो आहे तो गावाकडं तुम्हाला इतकी गर्दी दिसेल. आमच्याकडं म्हणजे ना आखाड जेव्हा संपतो ना तेव्हा पण तो तळला जातो आणि आखाड जेव्हा सुरुवात होते ना तेव्हा पण तो जो आहे ना तो तळला जातो. तर इथे ना मी नागलीच्या पापड्या वगैरे सर्व असं करून घेतलं होतं. आता इकडं कढा आला होता, रस पण करून घेतला होता. आणि आता एवढे भांडे वगैरे घासून मला मळ्यामध्ये जायचं आहे, कारण मळ्यामध्येच आपली जी मागच्या वर्षी इथं जेव्हा गाय आहे नैवेद्य ना तर ठेवायला तिला आलो ना, नैवेद्य द्यायचा तर होता. इतकं पाणी होतं. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा तुम्ही पोळ्याच्या वेळेस. आणि आता बघा इथं काहीच नाही आहे. सगळं जे आहे ना ते कोरडं कोरडं आहे. मस्त ऊन पडलं आहे. आणि आता पिकं पण दाखवेल मी तुम्हाला. आणि आता आमचा म्हसोबारायाकडे आलेले आहे मी दर्शनाला. आणि बघा इथं आता म्हणजे आज ह्या वेळेस कसं पाणी नाही, इथं बघा कैऱ्या वगैरे वाहिल्या जातं. आणि आता आपलं कसं आहे ना पाऊस नाही आहे, त्यामुळं म्हटलं चला आता आहे ना अजून नैवेद्य काही कोणी ठेवलेलं नाही आहे. आणि आता तुम्हाला मी सांगितलं होतं आज आखाडी अमावस्या आहे, तर आता नैवेद्य वगैरे इथं ठेवून घेते. आणि हे आमचं म्हणजे बांधाच्या कडाचा, प्रत्येकाच्या बांधाच्या कडाला जो म्हसोबा आहे ते असतातच. आणि हे आमचे म्हसोबा महाराज आहेत. तर आता इथं आम्ही नैवेद्य ठेवतो. तर अंधार पडायच्या आता इथं आमच्या बांधाच्या शेजारी म्हसोबा आहे, तिथं आम्ही जो नैवेद्य आहे तो ठेवला होता. नंतर गाईला जो आहे तो नैवेद्य न्यायचा होता. तर बघा इथं तुम्हाला मी दाखवलं होतं आधी खूप पाऊस होता बरं का, म्हणजे पाणी होतं मागच्या वर्षी, यावर्षी काहीच नाही आहे. तर प्रत्येक देवाला आता मी नैवेद्य ठेवत, कोणकोणत्या देवांना ठेवते तुम्हाला मी दाखवते. आमची जुनी विहीर आहे बरं का. आणि हे बघा देवामध्ये पहिले ना इंजन जे आहे ना ते इंजनाने ना पाणी जे आहे ते काढायचं. आणि हे बघा इथं आमची समोरची विहीर आहे. आता
प्रत्येकाचे विहिरी झालेले आहे, त्याच्यामुळे इथं कोणी येत नाही. आणि बघा इथं बेलाचे झाडं वगैरे सर्व इथं म्हणजे पहिले लावलेलं होतं. तर इथं कधी कधी म्हणजे मोठ्याला पण पाणी वाढावं लागायचं असं म्हणतात. आता आपल्याला काही इथं काही दिसत नाहीये, पण बऱ्यापैकी आहे. विहीर दिसते फक्त, अजून ती भिजलेली काही नाहीये. आणि इथं देव आहे, तर कधीतरी येणं होतं बरं का इथं. म्हणजे श्रावण सोमवार इथं ना आम्ही जो आहे ना म्हणजे श्रावण महिन्यात इथं जो आहे तो सत्यनारायण वगैरे केला जातो. पण आता एवढ्यात काही करत नाही. आणि खरंच असं जुन्या ज्या परंपरा आहे ना त्या आपण पाळल्या पाहिजे, जेणेकरून म्हणजे खरंच मनाला एक समाधान लाभतं. तर आता इथं नैवेद्य ठेवून घेतल्यानंतर आपल्याला फक्त आता आहे ना जे आपली गाय वासरू आहे ना त्यांना नैवेद्य द्यायचं आहे. आणि मग बाकीचं पुढे रुटीन मी तुमच्याशी शेअरच करेन. तर आमच्या गावाकडील तुम्हाला हे जे वातावरण आहे ते कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला आता आपण आहे ना तर मळ्यात आलेलो आहोत. आपल्या खऱ्या लक्ष्मीला जे आहे ना आपलं बघा मस्त असं दोघांनाही जे आहे ते ओवाळून घेतलेलं आहे. तर आता आहे ना असं सायंकाळचा वेळ झालेला आहे. बघा तुम्ही किती छान वातावरण दिसतंय ना, मस्त असं वातावरण झालेलं आहे. आणि मस्त अशी उतरलेली आहे. तर बघा पाणी चालू आहे आणि उळं जे टाकलं होतं ना त्याला तिकडे पाणी चालू आहे. आणि संध्याकाळची वेळ मस्त असं वातावरण खूप फ्रेश वाटतंय बरं का. आणि ही मक्का चला तर अजून आहे ना घरी जाऊन नैवेद्य वगैरे दाखवायचे आहे. आणि मक्का तर इतकी भारी उतरली ना तर बस. सगळे मूग भुईमूग सर्व पिकं जे आहे ते व्यवस्थित उतरलेली आहे. सोयाबीन आहे इकडे, ही सोयाबीन पण आता उतरत आहे कारण लेट करेल होती ती. आता स्प्रिंकलर आहे ना बंद केलेला आहे, निघालेला आहे, दिवस पण मावळलेला आहे. आणि तुम्हाला इथं दाखवते मी, इथं जो आहे ना तो मूग केला होता आपण. बघा मूग पण छान उतरलेला आहे आणि भुईमुग पण छान उतरलेला आहे. तसं भुईमुग पण आपला उतरलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि पण आता पावसाची खूप गरज आहे. बघा जे रान आहे ना ते पूर्णपणे असं पॅक झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. म्हणजे अजिबात त्याला जी खपली आहे ना ती उगवायलाच तयार नाही आहे. तर अशा पद्धतीने आपलं पिकांना खूप पाण्याची गरज आहे, पण खूप वारं सोडलेलं आहे सध्या. तर बघा इथं नैवेद्य ठेवलेले आहे. इथं तर इथं अंधार आहे पूर्ण, ते अंधारात काही दिसत. हे बघा इकडे पूर्ण अंधार, गाडीवरती आलो होतो. इथं मी नैवेद्य ठेवायला आलं आहे म्हसोबा महाराजांचे. इथं दिवा वगैरे लावलेला आहे आणि इथं सर्वांनी जे आहे ना तर नैवेद्य ठेवलेला आहे. तर मी ठेवून घेते आता. म्हणजे ठेवून झालेलं आहे. अजून आपली लक्ष्मीची देवी जी आहे ती म्हणजे लक्ष्मीबाई म्हणतो आम्ही, तर ते ठेवायचं आहे. तर बघा इथे आहे ना गणपती बाप्पाचं मंदिर आहे, नंदी महाराज आहे तिकडं, शिवशंभूचं मंदिर आहे इकडं, ज्या 7 आसरा असतात ते आहे, महाराजांचं मंदिर आहे. तुम्हाला सप्त्याच्या वेळेस तुम्हाला दाखवलंच होतं मी की आमचं इकडचं वातावरण कसं असतं. आणि संध्याकाळी नाही म्हणजे आता अर्धा तासापूर्वी इतकी गर्दी होती ना इथं, तर आता गर्दी कमी झालेली आहे. आणि सर्वजण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसत असेल बघा, बाप्पा पुढं नैवेद्य, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खूप नैवेद्य दिसतील. आणि गावाकडे खरंच अशाच प्रथा. तर आज आहे ना माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला आमच्या गावाकडले जे ग्रामदैवत आहेत ते बघायला भेटणार आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी आता मी संध्याकाळच्या वेळेस नैवेद्य म्हणजे ना मळ्यातले जे म्हणजे मळ्यात जे देव आहेत त्यांना नैवेद्य ठेवून, आपले जे जनावर आहेत त्यांना नैवेद्य ठेवून खूप वेळ झाला होता. त्याच्यामुळे आता अंधार पडलं होतं, 7:30 पावणे 8 झाले होते. तरी 1-2 मंदिर जे आहे ते राहूनच गेलं होतं. तर इतके देव आहे ना आमच्या गावात, म्हणजे खूप ग्रामदैवत आहे. तर शहरात राहिलं ना तर म्हणजे शक्य होत नाही, पण गावाकडे बघा खूप जे आहे ना छोटे मोठे सण असे आनंदात साजरे केले जातात. आणि भारी वाटतं बरं का. तर गावात म्हणजे कोणीच असं नसेल की या दिवशी पुरणपोळीचं नैवेद्य जे आहे ते ठेवत नाही. फक्त चुकून काही अडीअडचण असेल तरच जे आहे ते केले जात नाही. तर आता इथे ना
प्रत्येक मंदिरात जो आहे तो मी नैवेद्य ठेवून घेत आहे. आणि खरंच आजचा दिवस कसा गेला काहीच कळालं नाही. तर गावाकडील ज्या प्रथा आहेत त्या अशा पाळल्या जातात. तर तुमच्याकडं जी आखाडी अमावस्या आहे ती म्हणजे आखाड लागण्याच्या आधी काय करतात ते कमेंट करून नक्कीच सांगा. तर आमच्याकडं अशा पद्धतीने जो आखाडा आहे तो साजरा केला जातो. पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. आणि आता आहे ना इथं जी देवी आहे ना तिथं नैवेद्य ठेवला होता. नंतर इथं खंडेरायाला ठेवला होता. आणि प्रत्येक ठिकाणी नैवेद्य ठेवून मग खूप वेळ झाला होता आणि व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी बाकीचा नंतरचा काही व्हिडिओ शेअर केला नाही. तर बघा अजूनही नैवेद्य ठेवण्यासाठी काही नाही. आता शेतात आहे ना पाऊस नाही त्याच्यामुळे एवढं काही कामं नाही आहे. नाहीतर नैवेद्य जे आहे ना तर ठेवायला याच्यापेक्षा जास्त वेळ होतो. तर आता कामं नसल्यामुळे प्रत्येकजण लवकरच जे नैवेद्य आहे ते ठेवून गेला होता. तर अशा पद्धतीने आमच्या गावाकडील जो आखाड महिन्यातील सण आहे साजरा करतात. कडून आहे ना नैवेद्य ठेवून आलेलं आहे. आता जेवण करायचं बाकी आहे. तर बाकी आता स्वयंपाक जो आहे तो तसं सर्व झालेलाच होता. फक्त आता गरम करायचं आहे आणि जेवायला बसायचं आहे. फायनली आता जेवण वगैरे झालेले आहे. तर जेवणाचा व्हिडिओ काही शेअर करू शकले नाही. भांडे वगैरे झाले आणि आता फायनली ना देव म्हणजे खूप थकतं बरं का पुरणपोळीचा स्वयंपाक. आणि तर अशा पद्धतीने आमच्या गावाकडे ना जी आखाडी अमावस्या आहे ती साजरी केली जाते. तर काही व्हिडिओ कॅप्चर करणं झालं काही नाही झालं तर सॉरी. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. बाय.